धनकवडे शेवटचा बस स्टॉप जवळ आज दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी संकेत संजय यादव यांच्या वाढदिवसानिमित्ताने जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी पुणे शहराचे महापौर दत्ताजी धनकवडे, राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण भागाचे अध्यक्ष सुभाष जगताप, अक्रूर शेठ कुदळे, प्रकाश कदम, युवराज बेलदरे, अश्विनीताई भागवत, सागर भागवत व इतर मंडळी उपस्थित होते। या सर्वांनी आपल्या मनोगतामध्ये संकेत यादव सारखा तरुण राष्ट्रवादीमध्ये जनतेची सेवा करण्यासाठी या राजकारणामध्ये आल्यामुळे राष्ट्रवादीला एक वेगळेच बळ मिळालेले आहे असे रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले। तसेच माजी महापौर दत्ता धनकवडे व शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी देखील संकेतला वाढदिवसानिमित्ताने व राजकीय वाटचालीसाठी भरपूर शुभेच्छा देऊन त्याच्या पाठीशी आम्ही सर्व या भागातील राष्ट्रवादीचे नेते उभे राहणार असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये संकेत सारखे तरुण निवडून आल्यामुळे धनकवडीचा कायापालट नक्कीच होणार याबाबत संकेत दिले। सांगितलं की चांगली नोकरी किंवा इतर काही करण्यापेक्षा खऱ्या अर्थानं समाजाच्या सेवेसाठी आपण या माध्यमातून प्रयत्न करावा असा मानस आहे आणि मग संकेतच्या रूपाने सेवा खऱ्या अर्थाने देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आपल्या सगळ्यांच्या वतीनं संकेतच्या या नवीन उपक्रमाला मनापासूनच्या शुभेच्छा देते। समाजामध्ये नवीन नेतृत्व घडत असताना कोणत्याही राज्याचा प्रगतीचा आलेख या त्या भागाच्या युवकांच्या बुद्धांकावरून मोजला जातो आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय उच्च शिक्षित असलेल्या संकेतचा हा बुद्धांक समाजाच्या विकासासाठी निश्चितपणे वापरला जावा त्यासाठी मनापासूनच्या शुभेच्छा। आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा मी संकेतला आणि माझ्या परिवाराला मनापासून शुभेच्छा देते। उज्जैनच्या यात्रेचं नियोजन केलेलं आहे। निश्चितपणे आपला हा उज्जैनचा प्रवास चांगल्या पद्धतीचा पार पडेल यासाठी या प्रवासाला आमच्या मनापासूनच्या शुभेच्छा। उत्तम नियोजन करण्यासाठी आपल्या अजितदादांनी जे काही ठरवलंय तरुण नेतृत्वाला संधी द्यायची यामध्ये आपण आज संकेत संजय यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण उपस्थित आहोत। आज संकेतचा जन्मदिवस देखील आहे। उज्जैन यात्रेचा शुभारंभ, जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन असं एकत्रित कार्यक्रमाचं नियोजन करत आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं। जन्मदिनाच्या निमित्तानं मी संकेतला मनापासूनच्या शुभेच्छा देईल। संकेतला उदंड निरोगी दैदिप्यमान आयुष्य लाभो ही महाराष्ट्राची पण स्वामींचरणी प्रार्थना करेन। खऱ्या अर्थानं कोणत्याही राज्याचा देशाचा प्रगतीचा आलेख या त्या भागाच्या युवकांच्या बुद्धांकावरून मोजला जातो। त्या भागामध्ये असलेल्या कार्यरत युवकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रगती होत असते त्या समाजाची आणि म्हणून संकेत सारखे युवा नेतृत्व जेव्हा समाजामध्ये आपल्याला समाजाच्या प्रती असलेली बांधिलकी जोपासण्यासाठी काम करायचं आहे हा विचार करून पुढे येतात तेव्हा खऱ्या अर्थानं हा एक सकारात्मक विचार असतो। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली संजय यादव यांनी अनेक वर्षापासून काम केलेलं आहे। आता मुलाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाजामध्ये विद्यार्थी, युवक असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील यांची सेवा करण्याची संधी या माध्यमातून निश्चितपणाने संकेतला मिळेल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करते आणि संकेतच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून पवारांनी एक सूचक व्यक्त केलंय की कोणत्याही नेत्याच्या नातेवाईक कारवाई व्हायला पाहिजे मुलगा जमीन प्रकरणी। आदरणीय दादांवरती गेल्या अनेक वर्षांमध्ये खूप वेळा विरोधकांनी आरोप केले, कोणताही आरोप विरोधक सिद्ध करू शकले नाही। खरं तर पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करणारं समाजाच्या प्रगतीसाठी झटणारं नेतृत्व आणि प्रत्येकाच्या आडी अडचणीमध्ये जाऊन देणारे आपला माणूस म्हणून कोणी वाटत असेल तर ते आदरणीय दादा आहेत। आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पाहतो गेल्या अनेक दिवसापासून दादांवरती वेगवेगळे आरोप केले जातात। यामध्ये दादांनी स्पष्टपणे भूमिका मांडली। शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्याच्यामुळे कायद्याच्या चौकटीतून नियमाप्रमाणे ज्या काही गोष्टी असतील त्या झाल्या पाहिजे। नियमाच्या बाहेर जाऊन जर कोणी काही करत असेल तर निश्चितपणाने संविधानाच्या माध्यमातून त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। ही दादांची भूमिका केवळ कालची परवाची नाही तर वर्षानुवर्षाची आहे आणि निश्चितपणाने त्यांनी तो विचार जोपासलेला आहे। जमीन घोटाळा झाल्यापासून शीतल देशवानी भारताबाहेर गेल्या यामध्ये खरं याच्यामध्ये समिती नेमलेली आहे, FIR दाखल झालेल्या आहेत आणि पोलीस तपास सुरू आहे। त्याच्यामुळे तपासाच्या माध्यमातून आपल्या समोर सगळ्या गोष्टी ह्या निश्चितपणे येतात। दादांच्या नेतृत्वाखाली काल मीटिंग झाली, सगळ्या पक्षांनी स्वतंत्र लढण्याची अशी तयारी सुरू केलेली आहे। तुम्हाला निर्देश काय दिले राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून काय सांगा? काल संपूर्ण दिवसभरामध्ये पुणे जिल्हा आणि शहराच्या काही भागामध्ये त्या भागातल्या लोकप्रतिनिधींबरोबर आदरणीय दादांनी चर्चा केली, अनेक पक्षप्रवेश झाले। ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जे उमेदवार असतील त्यांच्याही चाचपणी करत असताना त्यांच्याशी संवाद दादांनी साधला।
खऱ्या अर्थानं गेली अनेक वर्षापासूनच्या या निवडणुका आपण पाहत असताना कायमच दादांनी सर्व समावेशक अशा घटकांना बरोबर घेऊन जाण्याचं राजकारण करत असताना समाजातल्या तळागाळापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. शासनाच्या माध्यमातून ज्या योजना ह्या समाजातल्या घटकासाठी राबवल्या जातात त्यांच्यापर्यंत त्या पोहोचवण्याचा खरं दुवा म्हणून आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो. तर समाजामध्ये अशा लोकप्रतिनिधींना खरी संधी मिळाली पाहिजे, अशा नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे, यासाठीचा दादाचा कायम प्रयत्न राहिलाय. यामध्ये आमच्या 50% आरक्षणावरती महिला भगिनी आहेत, त्याच्यामुळे महिलांना देखील संधी मिळणार आहे. ज्या पद्धतीने कुटुंब चालवलं जातं त्याच पद्धतीने समाजकार्य करत असताना राजकारणात सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे आमच्या महिला भगिनी आता या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिसतील आणि त्यांना चांगल्या पद्धतीचे काम करायची संधी मिळेल. त्याचबरोबर युवकांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे, हा संदेश देखील दादांनी या माध्यमातून दिलेला आहे. एकंदरच येणाऱ्या निवडणुकीमध्ये समाजातल्या सगळ्या घटकांना बरोबर घेऊन समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल. नगरपालिकांमध्ये उच्च शिक्षित तरुणांचा समावेश तुमच्या उमेदवारांमध्ये असेल याबद्दल काय? नक्कीच इथून मागेही तो प्रयत्न केलेला आहे आणि उच्च शिक्षित समाज जेव्हा राजकारणाच्या घटकामध्ये येतो तेव्हा तो त्याचा विचार मांडतो, समाजाचा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या जनरेशनचे प्रश्न जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून उच्च शिक्षित युवकांनी समाजात युवतींनी असेल या राजकारणामध्ये येऊन त्या भागाचं नेतृत्व करून ते प्रश्न सभागृहामध्ये मांडून सोडवण्याचा प्रयत्न केला तर अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मदत होतात आणि म्हणून या सगळ्यांना अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.